आपला कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा कोजिम प्रेरणा पुरस्कार या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी खास करून गेले अनेक वर्ष आमच्या सर मनामध्ये होतं की महेंद्र कदम सरांना आम्ही बोलवायचं। मग तसा आपला संपर्क नव्हता। मी आदरणीय शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख नंदकुमार मोरे सरांना बोललो। सर म्हणले काही अडचण नाही, अगदी क्षणात भरा। सरांनी पण होकार दिला। सर टेंभुर्णी महाविद्यालय या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी गेले 16 वर्षे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत आणि ज्यांची ओळख पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता सर्ग सरांनी सांगितलं, आजी कुटुंबाचा आगळ। सर तुमची आजी आम्ही वाचत असताना आमच्या आजी आमच्या डोळ्यासमोर यायची। अतिशय सुंदर असं वर्णन आजीचे त्यांनी पाठामध्ये केलेलं आहे। असे प्रमुख पाहुणे आदरणीय महेंद्र कदम सर। दुसऱ्या आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्याच्याच आता व्ही.जी. सुतार यांनी ओळख करून दिला, शिक्षकांच्या मधला कलाकार आणि सामाजिक भान असणारं संवेदनशील मनाचं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय प्राध्यापक तुकाराम कुंभार सर। व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बी.एस. कांबळे सर, आमचे सहकारी उपाध्यक्ष पी.डी. पाटील सर, कार्यवाह विजय सरगर सर, महिला प्रतिनिधी सोनल गाडेकर मॅडम, मनीषा डांगे मॅडम, व्यासपीठावरती समोर असलेले सर्व आपण पुरस्कार प्राप्त शिक्षक, त्यांचे सहकारी, नातेवाईक आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर सायंकाळची वेळ असते। सायंकाळच्या वेळी आपण आकाशामध्ये सहज पाहतो, त्यावेळी आपल्याला दिसतात त्या असंख्य तारका, पण त्यामध्ये आपलं लक्ष जातं तेजोमय टपोरे अशा शुक्रताऱ्याकडे। समाजगणाचं असंच आहे। समाजामध्ये माणसं जन्माला येतात, जीवन जगतात आणि मृत्यू पावतात, पण काही माणसं अशी असतात स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या नेतृत्वानं आणि स्वतःच्या वक्तृत्वानं आपलं जीवन तेजोमय टपोरं बनवतात, अगदी शुक्रताऱ्यासारखं। आणि अशाच प्रकारचा शुक्रतारा मराठीच्या साहित्यामध्ये होता। त्यांचं नाव होतं वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज। त्यांचा जन्मदिवस आज 27 फेब्रुवारी। खरं तर वि.वा. शिरवाडकरांचं फार मोठं योगदान या मराठी साहित्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं आणि त्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं 2013 पासून त्यांच्या जन्मदिन म्हणजे 27 फेब्रुवारी 1912ला त्यांचा जन्म झाला आणि 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करावा अशा प्रकारचं परिपत्रक आलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जन्मदिन अत्यंत उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय। आज मराठीचा आम्ही विषय शिक्षक म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहोत। खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता दिल्ली या ठिकाणी सुरू आहे। मला सांगायला आनंद वाटतो, अध्यक्ष डॉक्टर तारा गोहाळकरांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं असेल आणि ज्याने कुणी ऐकलं नसेल त्याने आवर्जून ऐका। त्यांनी मोदीजींना विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट दिली आणि त्यांनी सांगितलं, विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत आहे, आमच्या संस्कृतीचं प्रतीक आहे। विठ्ठल मराठी माणसासारखा साधा आहे, कष्टकऱ्यांचा सारखा आहे, त्याला रंगाचं हौस नाही आहे, तो सावळा आहे, नवे नवे सावळा नाही, तो काळा सावळा आहे, तरीसुद्धा तो माणसांना सांभाळून घेतो। त्याच्यावरती अनेक लोक काव्यर असतात। जर मराठीचाच विचार करायला गेलं, 2200 ते 2500 वर्षाची परंपरा आपल्या मराठीला आहे। अनेकांनी यामध्ये फार मोठं योगदान दिलं। 12व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान यामध्ये आहे। ज्ञानदेवी रचला पाया, उभारले देवालया, नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार, संत जनार्दन एकनाथ, ध्वज उभारला भागवत, भजन करा सावकास, तुका झाला शिकळस। ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि कळस होण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं। पण फार मोठे अनेक संत परंपरा यामध्ये होऊन गेली, ज्यांनी मराठी भाषा समृद्ध केली, मराठीची परंपरा पुढे नेली आणि ह्याच मराठीचा आज गौरव आज दिल्ली या ठिकाणी होतो। त्याच्याहीपेक्षा अजून एक आनंदाची बातमी मला सांगायला आवडेल। आपल्याच या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा यावर्षी आपल्याला प्राप्त झालेला आहे। कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडतो। खरं तर या सर आपल्या कोजिमच्या संदर्भात मला सर विचारत होते, नेमकं कोजिम काय? सर 2016मध्ये पुनर्रचित अभ्यासक्रम आला, इयत्ता 9वी आणि 10वी पाठ्यपुस्तक बदलली आणि पाठ्यपुस्तक बदलल्यानंतर अध्यापन करत असताना कुठलाही शिक्षक हा परिपूर्ण असू शकत नाही, त्याला त्यामध्ये अडचणी असतात। आणि मग अशा आमच्या काही लोकांच्यामध्ये विचार झाला की एखादं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण व्हावं। सुरुवातीला 9 लोकांनी आम्ही ह्याचा विचार केला, पण शंका होती हे चालणार काय नाही। काही तज्ज्ञ मंडळी बी.एस. कांबळे सर आहेत, गोंधळी सर आहेत, या तज्ज्ञ मंडळींनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली आणि मला सांगायला आवडेल 9 लोकांनी आम्ही कार्यशाळा लावली। पहिल्या कार्यशाळेमध्ये 37 लोक आली सर।
पण जे काही दिलं त्या 37 लोकांना त्याची चर्चा प्रचार प्रसार झाला आणि नंतरच्या कार्यशाळेमध्ये लोक 70 झाली. या 9 लोकांच्यापासून सुरू झालेली ही संघटना आज मला सांगायला आनंद वाटतो 700 लोक आज मराठी अध्यापक या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जिथं जिथं हायस्कूल आहे, जिथं जिथं मराठी शिक्षक आहे, तो आमच्या या माध्यमातून आहे, या एकत्र आहे. आणि सर स्वयंप्रेरणा आहे, ही कुठलीही संस्था नाही आहे. या ठिकाणी आता आम्ही व्यासपीठावरती बसलोय. खरं तर मला सांगायला आवडेल असं फोटो अडकवतात. ह्या फोटोचा फ्रेम आहे, पण फोटो कुणावरती अवलंबून आहे, त्याच्या पाठीमागं असणारा खेळ आहे. या ठिकाणी आता MS पाटील सर हे मुख्याध्यापक आहेत, गाडगे मॅडम असतील, म्हणजे प्रत्येक सर इथं प्रत्येकजण तुम्ही जर बघितलं असतं, निरीक्षण केलं असेल किंवा यांनी केलं असेल, प्रत्येक कोण खुर्ची लावतं, कोण टेबल मांडतं, कोण फोटो लावतं. कुठलाही शिक्षक मी मोठा आहे, मी मुख्याध्यापक आहे, मी ज्येष्ठ शिक्षक आहे, मी शिक्षक आहे. आता डांगे मॅडम ह्या नगराध्यक्ष आहेत, इथं असणारे आमच्या नलवडे मॅडम पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. पण कुठलाही आविर्भाव, कुठलाही गर्व यामध्ये नाही. हे काम माझं आहे, मला मराठी वाढवायची आहे, मला मराठी समृद्ध करायची आहे. या उद्देशानं हा आमचा संघ चालू आहे सर. गेले 9 वर्ष ह्या सातत्याने हे उपक्रम चालू आहेत. आणि त्याहीपेक्षा या कोजिमच्या माध्यमातून आमचे अनेक उद्देश आहे की लोकांना प्रशिक्षण द्यायचं. जवळजवळ बघा 35 कार्यशाळा आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये घेतल्या सर. म्हणजे विविध विषयावरती ह्या कार्यशाळेला वार्षिक तपासण्या असतात. वार्षिक तपासणीला मराठी विषय शिक्षक कसा सामोरं गेला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कार्यशाळा लावतो. शाळा शेतीसाठी मार्गदर्शन असेल, शिक्षकांना तंत्रस्नेही बनलं पाहिजे त्याच्यासाठीचं मार्गदर्शन असेल. कोविड काळामध्ये आम्ही ऑनलाईन शिक्षण या लोकांच्याबरोबर पोहोचवलं. 10वीचा अभ्यासक्रम आम्ही पोचवण्याचं काम केलं. 8वीची स्कॉलरशिप परीक्षा असेल, अशा अनेक प्रकारच्या मला सर सांगायला आनंद वाटतो. ह्या कोजिमच्या मुशीतून अनेक शिक्षक घडले. विजय सरगर सर आहेत, VG सुतार सर आहेत, अरुण कुंभार सर आहेत, अनवर पटेल सर आहेत. अशी काही मंडळी आज राज्याच्या पाठ्यक्रम अभ्यासक्रमामध्ये काम करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. माझा मराठीचा शिक्षक आज राज्य अभ्यासक्रमाचा स्यूतो अभ्यासक्रम ठरवतो, आज अभ्यासक्रम ठरवतो, पाठ्य अभ्यासक्रम ठरवतो. याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कुठली आहे सर? आमच्या एकापेक्षा एक दिग्गज माणसं आहेत. मगाशी मी बोलता बोलता विषय राहिला, फोटो भिंतीवरती अडकला जातो, खेळ असतो, दिसतोय काय फक्त फोटो. आम्ही इथं बसले सर मंडळी फोटो फ्रेम आहोत. खरी माणसे खेळे हे आहेत. ह्या सर्वांनी आम्हाला व्यासपीठावरती बसवलं, पण खरं योगदान या सर्वांचं आहे. तालुक्यातून मला आणि सांगायला आवडेल, आता चंदगडवरून काल लोक चंदगडची 7 वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये होते. आज मराठीचा कार्यक्रम आहे, माझा कार्यक्रम आहे. शिवणगे सर आहेत, संजय साबळे सर आहेत, सुतार सर आहेत. त्यांना वाटलं माझा मराठीचा कार्यक्रम आहे. सर सकाळी पहाटे उठून चंदगडहून ते कोल्हापूरला आलेले आहेत. हे मराठीवरचं प्रेम आहे. ही संघटना यामुळे आमची मजबूत झालेली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण घेतोच, त्याचबरोबर सर आम्ही काही शैक्षणिक सहली पण घेतो. या शैक्षणिक सहलीमध्ये आम्ही मडगावच्या जंगल भ्रमंती केलेली आहे. पुस्तकांचं गाव भिल्लार, या भिल्लार गावाला भेट दिलेली आहे. राळेगण सिद्धी अण्णा हजारे यांना जाऊन आम्ही भेटलेलो आहे. तुळापूरला आम्ही जाऊन आलेलो आहे. मला सांगायला न वाटतो, एक दिवस आम्ही ठरवलं की अख्खा आपला मराठी अध्यापक संघ आहे सर विमानाने न्यायचं. असंच बोललो होतो आम्ही सर. 65 जण एक विमान बुक केलं आणि हैदराबादला सुद्धा आम्ही जाऊन आलो. म्हणजे अशा पद्धतीची विविधता या संघामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर ज्या समाजामध्ये आपण जन्माला येतो, ज्या समाजामध्ये वाढतो घडतो, त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. केवळ मातृ ऋण, पितृ ऋण आणि ऋषी ऋण नाही आहे, तर त्याच्या पलीकडे आहे नाही समाज ऋण. सामाजिक बांधिलकी सुद्धा आम्ही जोपासण्याचा सर प्रयत्न केला. मला आनंद वाटतो सर, ही कुठली संस्था नाही. आजचा कार्यक्रम आहे, मी एक पोस्ट टाकली, आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. सर्वांच्या अपेक्षा आहे, मदतीची अपेक्षा आहे. सर सांगायला आनंद वाटतो, आमच्या KJ पाटील मॅडम आहेत सर, 10,000 रुपये त्यांनी दिलं. या आमच्या कोळी मॅडम आहेत, 5,000 रुपये दिले. आमचे किरण आमनगी सर आहेत, हॉलचं भाडं माझ्याकडे म्हणले. बघता बघता सर लाखो रुपये आमच्या या ठिकाणी जमतात. हे प्रेम आहे सर, एकमेकावरी आणि एकमेकाचा हा विश्वास आहे. सर आम्ही एखाद्या वेळी असं एखाद्या कार्यक्रमाने भेटतो ना, त्यावेळी आम्हाला असं वाटतं की ह्या आमच्या महिलांना वाटतं माझ्या माहेरात मी आलो की काय. माझ्या बांधवांना भेटताना जो आनंद आहे तो या कार्यक्रमात असतो. आम्हालाही तोच असतो. म्हणजे एवढा हा आमचा परिवार हा एकरूप झालेला आहे. आम्ही ज्या सर कार्यशाळा घेतल्या त्याही मला सांगायला आनंद वाटेल, त्या आम्ही रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घेतल्या. कुठलाही शासकीय आदेश नाही सर. कार्यशाळा लावायची आणि कार्यशाळेसाठी स्वतः लोक स्वतःचा डबा घेऊन येतात. रविवारच्या सुट्टी दिवशी 10ला सुरू झालेली कार्यशाळा 6 वाजेपर्यंत अगदी बसतात. जाताना पदरचे 10 रुपये स्वतःचे चहासाठी देतात. अशा प्रकारचे संस्कार या कोजिमच्या माध्यमातून आमच्या मराठी शिक्षकांच्या वरती झालेले पाहायला मिळतात. मी मगाशी बोललो की सामाजिक बांधिलकी. सर प्रकाश कांबळे नावाचा एक व्यक्ती होता, 17 वर्षे विनाअनुदानित, आणि अनुदानावरती शाळा आलीच नाही सर. शिक्षकेतर कर्मचारी आलेच नाही अनुदानावरती, आणि तो मृत्यू पावला. घरामधला आम्ही माहिती घेतली, घरामध्ये वृद्ध वडील
आणि बहीण त्याची होती अपंग होती, बायको सोडून गेलेली होती. अशा वेळी त्या कुटुंबाचं काय होणार? आम्ही सर PS कांबळे सर म्हणजे सर पोस्ट एक टाकूया. सर मी पोस्ट टाकली. मला सांगायला आनंद वाटतो, एवढे पैसे जमले. 1,00,000 आम्ही सर त्याला रोख रक्कम मदत म्हणून दिली. आणि जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या जवळजवळ 25,000 रुपयाच्या आम्ही त्यांना नेऊन दिल्या. महापुरामध्ये अनेक मुलांचं शैक्षणिक साहित्य गेलेलं होतं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही हे शैक्षणिक साहित्य मुलांना त्या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उमेद फाउंडेशन आमचे सनगर सर आहेत तिथं. उमेद फाउंडेशन ही वीटभट्टी कामगारांसाठी काम करणारी ही संस्था आहे. म्हणजे जी मुलं या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी काम करणारी संस्था आहे. सर त्यांनासुद्धा आम्ही 25,000 रुपयाची या ठिकाणी मदत केलेली आहे. म्हणजे जिथं जिथं जे वाटेल, आमचा मुख्य संघाचा एक शिपाई त्याचं महापुरात घर पडलं, त्यानंसुद्धा आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केली, त्यालासुद्धा आम्ही 35,000 रुपयाची मदत केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचं लोकसहभागातून, ह्या लोकवर्गणीतून सामाजिक कार्यसुद्धा आम्ही जोपासण्याचं या ठिकाणी काम करतो. शिक्षकांच्यासाठी विविध स्पर्धा सर घेतो आम्ही. नवोपक्रम असेल, निबंध असेल, कविता लेखन असेल, स्वाक्षरी स्पर्धा असतील, मुलांच्यासाठी नाट्यछटा असेल, कथाकथन असेल, कथालेखन असेल, अशा विविध स्पर्धासुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो. आणि प्रत्येक वर्षी जे लोक सर मगाशी सर मला म्हणतो ते पुरस्काराचे निकष काय, सर मला अगदी खात्रीनं सांगतो, एकाही शिक्षकाला माहीत नव्हतं मला पुरस्कार मिळणार आहे. आम्ही वर्षभर निरीक्षण करत असतो, कुठला शिक्षक चांगलं काम करतो, कुठला शिक्षक त्याच्या शाळेमध्ये आहेतच पण सामाजिक बांधिलकी जोपासतो. शिष्यवृत्ती असेल, 10वी निकाल असेल, त्यांचं वैयक्तिक चारित्र्य असेल, ह्या सर्वांचं आम्ही निरीक्षण करत असतो. मी ज्या ज्या वेळी यांना फोन केले